त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. अनुतापासी दुनी वचडे वैराग्य वाढे चढोवडी. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. निळा म्हणे वाडे भाव संचरे स्वानुभवनी जांगी. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. यौंत प्रविश मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्य किल शक्तिधर स्वधाम्नाम्. अन्याउच हस्तचरण श्रवणत्वगादीं प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं महायोगपीठे. तटे भीमरथ्यामुरं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. संपादे ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधी राजा. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं. नमो सद्गुरु तू कया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा या विरीण करावा अभेरू. घडो त्यांचा समागम ज्यांचे प्रेम विठ्ठली. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतनरूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगन्मान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामुराष्ट्र ज्ञानेश्वर तुकोबराय यांचे कृपापात्र शिष्य असणारे निळोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माझे निळोबराय पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे राहून आपल्या जीवनातली एक छोटीशी इच्छा पांडुरंग परमात्म्यासमोर व्यक्त करतात. अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापाच्या सेवेसाठी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा चालू असला आपला हा नामजप यज्ञ सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि दुग्ध शर्करायोग म्हणजे शिव महापुराण आणि त्यामधील 4थ्या दिवसाची सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीने माझ्या वाट्याला आलेली आहे. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय. नजर लागाव एवढा गोड कार्यक्रम तुम्ही सर्व मंडळी दरवर्षी करतात. द्यावे तेवढे धन्यवाद आहेत. हे बघा मानवी देहाला जन्माला आल्यानंतर माणसाकडून काही उत्सव प्रामुख्याने घडलेच पाहिजेत महाराज. मानवी
देहाला जन्माला आल्यानंतर माणसाकडून प्रामुख्यानं काही उत्सव घडले पाहिजेत. त्यामध्ये पहिला उत्सव देवाचा घडला पाहिजे. कोणाचा घडला पाहिजे? देवाचा. का देवाचा उत्सव करायचा? ज्या विश्व मालकाने तुम्हाला या विश्वामध्ये जन्माला घातलंय, ज्या जगाच्या मालकाने तुम्हाला या मृत्यूलोकामध्ये जन्माला घातलंय, त्या जगाच्या मालकाच्या उपकारातून ऋणी होण्यासाठी आपण गोकुळाष्टमी साजरी करतो 1, आपण रामनवमी साजरी करतोय 2, आपण दत्त जयंती साजरी करतोय 3. आता एवढा मोठा विश्वातले सर्व मंडळी गणरायाचा उत्सव साजरा करतात. हे भगवंताच्या उपकारातून ऋणी होण्यासाठीच आहे. मग एक लक्ष देऊन ऐका, भगवंताचा उत्सव तुमच्याही जीवनामध्ये नाही घडला आणि भगवंताचा उत्सव माझ्याही जीवनामध्ये नाही घडला तर देव नाराज होत नाही. पण तुमच्याही जीवनामध्ये साधूचा उत्सव घडला पाहिजे आणि माझ्याही जीवनामध्ये साधूचा उत्सव घडला पाहिजे. याचं कारण सांगू का तुम्हाला? साधूचा उत्सव केला की असा माझा देव गदगद होतो. महाराज काय होतो? गदगद होतो. कबीर महाराज सांगतात, मैं संतन को दास संत मेरे मुकुट मनी. मी संतांचा दास आहे. कोण आहे? मी संतांचा दास आहे, संतांचा सेवक आहे आणि संत माझे मुकुटमणी आहे. इथं जेवढे काही माझ्या आई बहिणी बसलेल्या मायानो, आपल्या परिसरामध्ये एक परंपरा आहे सुवासनी जेव घालायची आहे ना माया हो, बरोबर आहे का नाही? त्यामध्ये 2 प्रकारच्या सुवासनी जेव घालतो आपण. छोट्या छोट्या शाळेतल्या मुली जेव घालतो 1 आणि दुसरा सौभाग्यवती मायमाऊल्या जेव घालतो 2. एका मायमाऊलीला एका मोठ्या शावकाराच्या बायकोने सुवासनी जेवायला बोलवलं. मावशी सुवासनी जेवायला या. 4-5 जणी प्रमुख ज्या होत्या त्या 5 जणीला बोलवलं. चांदीचं ताट होतं एवढा सुंदर. जी सुवासनी जेवायला येईल तिला 5 ग्रॅम सोन्याची अंगठी होती. एवढी मोठी बाई होती. आता आपल्याला काय फुकटची थोडी, आपल्याला थोडी द्यायची. म्हणायची हो म्हणायचं तुम्ही, ताण नका घेऊ. आता ती बिचारी सुवासनी जेवायला गेली आणि तिथं 2-4 वर्षाचं लेकरू घेऊन गेली. आता जी मायमाऊली सुवासनी जेवायला गेली तिला 15 वर्ष लेकरूच झालं नाही. काय झालं नाही? आणि 15 वर्षाने पांडुरंगाला नवस करून तिला एक सोन्यासारखं लेकरू झालं. किती प्रेम करत असेल ती मायमाऊली त्या लेकरावर. अवतळ हाताच्या फोडासारखं तिचं सर्वस्व होतं ते लेकरू. आणि लेकरू जसं त्या शावकाराच्या बायकोच्या घरी गेलं तसं लेकराने 1 नाही 2 काहीच विचार नाही केला. नैवेद्य दाखवायचा, ताटं तयार करायचे. जसं पोरगं गेलं तसं गुलाबजामच्या टोपल्यामधून 2 गुलाबजाम उचलले आणि तोंडात घातले. राग आला त्या शावकारणीला. चांदीचं ताट तयार केलं याच्या आईला. अजून देवी मातेला नैवेद्य दाखवायचा, सुवासनीला नैवेद्य दाखवायचा आणि या पोराने उष्ट केले. 2 थोबडी ठेवून दिल्या त्या पोराच्या. रडायला लागलं पोरगं. आणि मग ते पोरगं रडायला लागल्यानंतर ती शावकारीण म्हणली, बाई चांदीचं ताट केलंय, चला ना जेवायला. 9 महिने 9 दिवस ज्या मायमाऊलीने ज्या लेकराला गर्भात वागवलं, तळ हाताच्या फोडासारखं जपलं, अमृताही पेक्षा पवित्र दूध ज्या मायमाऊलीने ज्या लेकराला पाजलं, 2 गुलाबजामसाठी त्या शावकारने जर त्या पोराच्या 2 तोंडात मारल्या असेल, खरं सांगा ती मायमाऊली जेवल का हो? हा, सावतर जेवल. सख्खी असेल ती अजिबात जेवणार नाही. याच्या उलट घ्या, याच्या उलट सांगतोय तुम्हाला, लक्ष देऊन ऐका. आणि ती मायमाऊली सुवासनी जेवायला गेली. ज्या शावकारीणबाईने सुवासनी जेवण ठेवलं होतं तिनं त्या सुवासनीला ताट केलं नाही, पूजा केली नाही, काही नाही. तिचं ते गोंडस लेकरू पाहिलं, जवळ घेतलं आणि त्याच्या मांडीवर बसवलं आणि पहिलं त्या टोपल्यातले 2 गुलाबजाम काढले आणि त्या लेकराच्या तोंडात घातले आणि म्हणे, बाई किती गोड लेकरू. खरं सांगा, एवढं प्रेम जर त्या लेकरावर त्या शावकारणीने केलं, आता त्याच्या आईला जेवायची गरज राहिली का हो? अहो, लेकराचं पोट भरलं म्हणजे आईचं पोट भरतं. हा जसा व्यवहार आहे तसा साधूचा उत्सव केला की देवाचं पोट आपोआप भरतं. हा सुद्धा परमार्थ आहे महाराज. याचं कारण, देव सारावे परते
आरते संत पूजावे आरते. भगवंताची आरती करत असाल तुम्ही आणि एखादा साधू एखादा महात्मा जर तुमच्या दरबारात आला आणि त्यानं दरवाजावर थाप टाकलं, माय दार उघड. देवाची पूजा जरी चालू असेल तर शास्त्र सांगतं देवाची पूजा बाजूला ठेवा आणि त्या साधूसाठी काय उघडा, दार उघडा. देव सारावे परते संत पूजावे आरते. म्हणून तुम्ही सर्व बाळापूरकर मंडळी भाग्यवान आहात की एका थोर महात्म्याच्या पुण्यतिथीनिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे. तसे 2 उत्सव आहे आपले. गणपती उत्सव सुद्धा आहे आणि साधूचा सुद्धा उत्सव आहे. अनेक वर्षापासून यायची इच्छाही होती. नवरदेव पसंत होता, सगळं पसंत होतं, पण हुंड्याहून थोडं कमी जास्त होत होतं. आणि आता नवरदेव क्वालिटीचा म्हणल्यानंतर हुंडा लागलच ना महाराज. नोकरीला जर नवरदेव असला तुम्ही हुंडा देता का नाही? मग आता त्याला 1 लाख रुपये रोज आहे, त्याचा बी हुंडा थोडा असलाच पाहिजे. माझ्या हाती आणायचा म्हणलं की त्याचा खर्च करावाच लागतो. हा नेहमी विठाला विठाला सोयरीकच होत नव्हती, पण शेवटी साल्यानं मत दिसती केली. आणि त्याला अगोदरच सांगितलं, म्हणलं जर का हुंडा कमी भेटला 10 दिवस तुला माझ्या गाडीत थांबावं लागेल. चला, प्रेमाचा विषय विनोदाचा विषय सोडून द्या, कीर्तनाकडे या. अगदी गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय. नजर लागाव एवढा गोड कार्यक्रम महाराज. कार्यक्रमाची पब्लिक जरी कमी असेल, कार्यक्रमाचं ग्राउंड जरी कमी असेल, पण तुमच्या बाळापूरच्या कार्यक्रमाची चर्चा अख्ख्या महाराष्ट्रात चालू आहे महाराज. ही वस्तुस्थिती आहे. गाव जरी आपलं छोटं असेल, मी मग आमच्या दादांना म्हणलं तुम्ही गुंठा मंत्री असेल, म्हणे काहीच राहिलं नाही. गुंठ्याचा काय विषय, आता फक्त लोकांचेच पाहिजे, काही शिल्लक राहिलं नाही. आता फक्त लटकते रे ना रे, बरोबर आहे का नाही? मग गाव जरी छोटा असेल, पण कार्यक्रमाची जर पत्रिका पाहिली महाराज, तर जिल्ह्याला सुद्धा लाजवलं एवढं गोड नियोजन तुम्ही सर्व बाळापूरकर मंडळी करता. सर्वच महाराज मंडळी, दिग्गज कलाकार, दिग्गज कथाकार, सगळेच महाराज मंडळी आहे. आणि त्यानिमित्त तुमच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. अभंग निळोबरायचा आहे, 4 चरणाचा आहे. कोण आहे माझे निळोबराय? काय निळोबरायचा अधिकार आहे? जगद्गुरु तुकोबरायचे कृपापात्र शिष्य होते माझे निळोबराय. थोडं लक्ष द्या फक्त कीर्तनाकडं. माझ्या सद्गुरूने माझ्यावर कृपा करावी, माझ्या सद्गुरूने माझ्या मस्तकावर हात ठेवावं, याच्यासाठी 42 दिवसाचा अनुष्ठान करणारा महात्मा म्हणजे निळोबराय. तुकाराम 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 तुकाराम. तुकोबराय आलेच नाही. पांडुरंग परमात्मा विटेवून उतरला निळोबरायच्या दारात. ओ निळोबराया, अहो 42 दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केलाय निळोबराय. जर काही बरं वाईट झालं तर लोक काय म्हणतील? निळोबरायने डोळे उघडले, जगाच्या मालकाकडे पाहिलं. येथे तुझं लागी बोलाविले कोणी, प्राथिल्या वाचोनी आला सिका. अबे देव आहे ना, तुला काही शास्त्र वगैरे कळतं का? काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही 1, काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जायचं नाही 2, आणि काही ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा करायची नाही 3. एवढं सुंदर सोहळा चालू आहे आपल्या श्यामबाबांचा. इथं आमंत्रणाची अपेक्षा करू नका, इथं नावाची अपेक्षा करू नका. एवढे हलकट लोक झालेले महाराज आपले. चुकून जर सप्त्यावर नाव नाही राहिलं ना, तो सप्त्याकडे येऊन पाहत नाही. जणू काही तुझ्या पोराचं पुरीचं देऊ कच तू लगे वरबाप आहे. सप्ता कोणाच्या बापाकडून राहत नाही. आता मी लगेच जरी कीर्तन करता करता मेलो तर काळजी करू नका, शिंदे महाराज शिल्लक आहे आमची. विठ्ठल बा पूर्ण कीर्तन. इथं कोणी महाराज आला काय, गायक मेला काय, वादक मेला का, परमार्थ कोणा वाचून राहत नाही. माईकवाला जरी मेला तरी राहत नाही बा. बाकीच्या यायचं काय, ज्याच्यापासून आवाज निघतो तो जरी मेला तरी सप्ता कोणा वाचून राहत. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, आणि माझे माझे म्हणून वाया गेला. तुम्ही आता सर्व मंडळी इथं बसले, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. थोडं मला खूप सुंदर चिंतन करायचं, लक्ष द्या माझ्याकडं. तरी सकाळपासून किती वय, तरी तुमच्यापेक्षा फ्रेश आहे मी, बरोबर आहे का नाही? तरी आजचा उपवास आहे गुरुजी का हो? कालची एकादशी आणि आजची वामन जयंती, बरोबर आहे का नाही? सकाळी खायला बसल्यानंतर एकाने सांगितलं नाही 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 नाही, आजचा उपवास सुद्धा एकादशीचा धरायचा, म्हणजे नुसता निर्जलाच चालू आहे महाराज, बरोबर आहे का नाही? ऐका लक्ष देऊन. इथं जेवढे काही मंडळी तुम्ही बसले, तुम्हाला हवा दिसती का जाणवती? हो वा, हवा जाणवते. हवेला कलर नाहीये,
हवा निळी नाही, हवा हिरवी नाही, हवा पिवळी नाही, हवा पांढरी नाही. हवा फक्त तुम्हाला जाणवते. थोडा पाऊस पडल्यामुळे थोडं बाहेर बसणाऱ्या लोकांना थोडी थंडी जाणवते. आपण पुढं असल्यामुळे फोकसमुळे थोडी आपल्याला गरमी हवा जाणवते, दिसत कोणालाच नाही. हवा हवेचं कार्य करत आहेत, पण हवा कोणालाच दिसत नाही. तसं सप्ताहामध्ये मदत करत असताना, सप्ताहामध्ये अन्नदान करत असताना, सप्ताहाची सेवा करत असताना, अरे कीर्तनकाराने आपलं नाव घ्यावं एवढा हलकटपणा कशाला करता? कीर्तनकाराने आपलं नाव घ्यावं, कीर्तनकाराने आपला उदो उदो करावं याची अपेक्षाच करू नका. मी या मताचा महाराज आहे, तुम्ही सप्ताहामध्ये सेवा एवढी चांगली करा, तुम्ही सप्ताहामध्ये योगदान एवढं द्या की श्यामबाबाने तुमच्या नावाची दखल घेतली पाहिजे. महाराज भगवंताने तुमच्या नावाची दखल घेतली पाहिजे. नावासाठी परमार्थ करू नका आणि कीर्तनकाराकडून तर अपेक्षा करूच नका की कीर्तनकाराने आपलं हो हो करा. बायको घरी नाव घेत नाही, आमच्याकडून अपेक्षा आहे. आपल्याकडून तर ते होतच नाही बरं महाराज. मला तर किती वेळ लोक लिस्ट देतात, ज्यानं कीर्तन ठेवलं त्याचंच विसरून जातं. दुपारी ज्यानं कीर्तन ठेवलं बिचाऱ्यानं 50,000 दिले आपल्याला. का म्हणजे तुम्हाला सांगितलं म्हणजे तुम्हाला कळल. आणि नेमकं त्याचं नाव विसरून राहिलं ना, त्यानं कीर्तन संपलं, फोन बंद करून ठेवला. किती कुठाने नावाला एवढे हापापलेले जगदाळे बाबा लोक. 2-4 दिवसापासून शिरूर तालुक्यात एका ठिकाणी माझं कीर्तन होतं आणि माझ्यावर प्रेम करणारा पोरगा आहे. आता नेहमीचाच सोबतचा आहे. बरं आपल्याला ओ म्हणा दादा आणि ओ म्हणा भाऊ तसला डुप्लिकेटपणा जमत नाही बरं. आपल्याला लालही लाल करायला जमत नाही. आपण कोणाचं वर्ण नाही करत नाही, मागं निंदाही करत नाही. आपला स्वभाव आहे कधीच नाही. उगल हो माझा दादा बस जवळ आला की दादा मागं खुट्या सुरूच, तसला कार्यक्रम जमत नाही. आपलं जे आहे ते आहे. चुकलं ना की तोंडावरच बोलणार. माघारी बोलायची सवय आपल्या खानदानीत नाही कोणाला. लक्ष देऊन ऐका. आणि मग माझा मित्र जवळचा दररोजचं फोनवर बोलतो, सगळं बोलतो. आणि त्यानं माझी तारीख घेतली आणि त्यानं मला सांगितलं म्हणे महाराज हे गायक वादक सगळं हे जे सिस्टीम सगळं हे मीच केलं बरं नियोजन. हे 4-5 कॅमेरे वगैरे सगळं बरोबर थोडंसं वर्णन करा म्हणे, मला ग्रामपंचायतला उभं राहायचं. आता माझ्या काय ध्यानात येऊ, मी आपलं कीर्तन केलं. मग आमदार साहेब आले, त्या गडबडीत माझं कुठं नाव राहिलं ध्यानात. अहो त्यानं 7,000 रुपयाचं पाकिट भरलं स्वाम्या. आणि मग मी थोडंसं का असं हातात घेतलं. आता दररोजची सवय ना, ते जड बदक हाताला लागतं. काय म्हणलं गायकाचं आहे का ड्रायव्हरचं आहे नेमकं काही कळे ना. आणि मग पाहिलं तर 7,000. आणि मी पुढं गेलं, मग त्याला फोन केला. अहो म्हणलं तुम्ही, अहो मी बुलढाण्याहून आलो ना, असं कोण केलं. मग नाव घेतलं म्हणतो काय मिळ आता. परमार्थामध्ये नावाची अपेक्षा करायची नाही. हवा हवेचं कार्य करत आहेत, पण हवा दिसत कोणालाच नाही. तसं परमार्थामध्ये अन्नदान करणाऱ्याला, परमार्थामध्ये कीर्तनाचं यजमानपद घेणाऱ्याला, परमार्थामध्ये पाढा करणारा असू द्या, टाळकरी असू द्या, इथल्या चटया उचलणाऱ्याला सुद्धा जेवढं पुण्य लागतं तेवढंच कीर्तन करायला आहे. कमी जास्त अजिबात नाहीये. मग तुका म्हणे जवळीनं पाचारिता जावे. इथं या. मी बसणाऱ्या सर्व मंडळीला विनंती करील, महाराष्ट्राच्या मातीमध्ये आज फक्त एवढंच व्यासपीठ चांगलं राहिलंय की जिथं तुम्हाला चांगले विचार ऐकायला मिळतील. महाराज कीर्तन चांग होय अंग हरिरूप. काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जायचं. आता सध्या नाही, अजून तुम्हाला 15-20 दिवसांना आमंत्रण सुरू होतील. 15-20 दिवसांनी बेवड्याची दिवाळी महाराज. 15-1 दिवस एकदा आचारसंहिता लागू द्या तुम्ही. फुकट अख्खे धाबे बुक असतात महाराजा रोडची. बरोबर आहे का नाही. फुकट तुम्हाला कोणी दारू पाजत असेल प्यायची नाही. फुकट तुम्हाला कोणी चुकीच्या कामाला नेत असेल जायचं नाही. आणि काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही. निळोबरा देवाला सांगतात ए अबे तू देव आहे ना, बरं मला काही तुझ्या दुसऱ्यासारखं संकट नाही. तैशा परी आमा नाही बा संकट, तरी का फुकट श्रम केला. अरे मला का भक्त प्रल्हादासारखं संकट आहे का, गजेंद्रासारखं संकट आहे का, द्रौपदीसारखं संकट आहे. निळोबराम परत डोळे लावले. तुकाराम 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 तुकाराम. परत पांडुरंग परमात्मा केविलवाने नजरे निळोबराय सांगतात ओ निळोबराय ऐका ना हो. अहो 42 दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केला निळोबराय तुम्ही. जर काही बरं वाईट झालं तर लोक नावं ठेवतील मला. मी जगाचा मालक आहे, तुम्ही माझे भक्त आहात. पहिल्यांदा सांगितलं तुला बोलवलं कोणी, दुसऱ्यांदा निळोबरायने डोळे उघडले आणि सांगितलं निळा मने आम्ही
जगाचा धावा करीत असे, हे जा, तुला ओळखत नाही मी, काय ताकद असेल निळोबराची, जगाचा मालक आहे ना तो. आणि जगाच्या मालकाकडे पाहून निळोबराय सांगतात, हे जा जा, तुला मी ओळखत नाही. यत्किंचित माझ्या पांडुरंगाचा स्वाभिमान जागृत झाला. आणि पांडुरंग परमात्मा निळोबराला सांगतात, ओ ओ निळोबरा, इकडे पहा, माझ्याकडे पहा. अहो मी देव आहे ना. गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम स्रोत प्रभो प्रैल स्थानम निधान बीज मव्य म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जो जगाते चाळीता निळोबराया. शेष महेश गणेश दिनेश सुरेश हु जाही निरंतर ध्यायी. जे रात्रंदिवस माझं चिंतन करतात निळोबराय, त्यांच्या स्वप्नात नाही हो, थोडी तर माझी इज्जत राखा ना. देशाचा पंतप्रधान आहे, तुमच्या घरी आला, दरवाजावर थाप टाकला, दार उघडा, असं येणार नाही, पण तरी धरायला काय हरकत आहे आपल्याला. आणि देशाचे पंतप्रधान आले आणि तुमच्या दारावर थाप टाकले, दार उघडा, आणि तुम्ही दार उघडून म्हणायचं, कोण आहे भाऊ तू, मरल ना दे, फाशी घेईल ना. जगातील सगळ्यात प्रसिद्ध मनुष्य, अरे जगाचा मालक आहे ना तो. पांडुरंगाचा स्वाभिमान जागृत झाला. निळोबराया सांगतात, निळोबराया, अहो सूर्याला सुद्धा प्रकाश माझ्या सत्तेमुळे हो, चाले हे शरीर कोण तुझी धनी विश्वाचा मालक आहे हो निळोबरा. ऐका ना हो, अजून सुद्धा हिमालयात खाली मुंडकं वर पाय करून काही काही ब्रह्मचारी साधू महात्मा माझं चिंतन करतात. तिथले कावळे ज्यावेळेस त्यांचं मांस खातात त्यावेळेस त्या कावळ्यांना ते साधू संत सांगतात, पहा किती गोड आहे. कागा सबतन खाइयो हो चुन चुन खाइयो मास, दोन नयन छान दियो पिया मिलन की आस. हे कावळ्यानो, आमचं सर्व मांस का, पण हे दोन डोळे खाऊ नका का. अजून सुद्धा तो जगाचा मालक आमच्यावर कृपा करला अशी अपेक्षा आमच्या अंतःकरणामध्ये निळोबरा आहे. एवढं जे माझं चिंतन करतात, एवढं जे माझं भजन करतात, त्यांच्या स्वप्नात नाही हो मी. अर्धा तास झालंय तुमच्या समोर उभा आहे, काहीतरी बोललं पाहिजेत का नाही, काहीतरी मर्यादा ठेवली पाहिजेत ना. अहो देव आहे ना मी, विटीवर उतरून अर्धा तास तुमची विनंती करतोय. मला एवढंच सांगायचं तुम्हाला, जगातील सगळ्यात मोठी व्यक्ती देव आहे. जगातील सगळ्यात मोठी व्यक्ती कोण आहे? देव आहे. आणि देवाला दारात उभं करण्याची ताकद माझ्या निळोबरायामध्ये आहे. जे देवालाच दारात अर्धा तास उभं करतात, त्या निळोबरायच्या अंतःकरणामध्ये संसाराविषयी इच्छा कशी प्रकट होईल महाराज. साधू हा इच्छेच्या पलीकडचा विषय, इच्छा तुमच्या आणि माझ्या मनात आहे. वाढावे संतान, गृही व्हावे, ही तुमची आणि माझी अपेक्षा. साधूच्या अंतःकरणामध्ये इच्छा जरी प्रकट झाली तर कोणती होईल? तुकोबरायच्या अंतःकरणात झाली. अखंड जया तुझी प्रीती, मज दे तयाची संगती, हे मग मी कमलापती, तुझबानानी कंटाळा, पडून राहील तये ठाई, उगाच संताची ए पायी. ए देवा, तुला जर माझा कंटाळा आला असेल ना रे पांडुरंगा, तर जे लोक तुझ्यावर प्रेम करतात अशी त्यांच्या संगतीत मला घाल. तीच इच्छा माझ्या निळोबरायच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली. पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये निळोबराय उभे आणि पांडुरंगाला सांगतात, ओ ओ ओ पांडुरंगा, एक इच्छा आहे माझ्या अंतःकरणामध्ये. जगाचा मालक नाचायला लागला. काय इच्छा आहे तुम्हाला? विधानसभेचं तिकीट पाहिजे? सांगा ना काय पाहिजे तुम्हाला. तुम्ही ज्या पक्षाचं म्हणसाल त्या पक्षाचं देतो. काहीतरी बोला ना. पहिल्यांदा निळोबराय तुम्हाला काहीतरी इच्छा प्रकट झाली, अहो बोला. जगाचा मालक नाचायला लागला. निळोबरायने हात जोडले, देवा संसारातली कोणतीच गोष्ट मला नकोय, माझ्या अंतःकरणात जी इच्छा आहे ती इच्छा तुम्ही पूर्ण करावी. काय तुम्ही असं नका समजू तुमच्यातच भांडणं आहे. हे फक्त तुम्हाला भेटत नाही, ते माईक टाकलेली कोणी काय डोक्यामध्ये महाराज. अवघड कठीण ताळ आहे आमचा. फक्त आता जे ते बरं आहे. चला, घडो त्यांचा समागम,
घडो त्यांचा समागम, अशाचा नको हा, समागम संताचा सांगितलाय. घडो त्यांचा समागम ज्यांचे प्रेम विठ्ठली. निळोबरा या अभंगामध्ये पांडुरंग परमात्म्यासमोर आपल्या जीवनातली इच्छा प्रकट करतात. पांडुरंगा, ए पांडुरंगा ऐक ना, जे लोक तुझ्यावर प्रेम करतात अशा लोकांचा समागम, अशा लोकांची संगती माझ्या जीवनामध्ये दे. ऐका ना दादा, हे बघा, मानवी देहाला पतन सुद्धा संगतीमुळेच होतं. मानवी देहाचा उद्धार सुद्धा कशामुळे होतो? संगतीमुळे होतो. आता अजिबात प्रमाण नका देऊ, जोपर्यंत मी म्हणत नाही तोपर्यंत मला व्याख्यान करू द्या, नाही तर भस्कन मी अपमान करेल एखाद्याचा. आता सगळी लिंक तुटून जाते, थोडं लक्ष द्या माझ्याकडे. जे लोक तुझ्यावर प्रेम करतात ना पांडुरंगा, अशा लोकांचा समागम माझ्या जीवनामध्ये पाहिजेत रे. मानवी देहाला सुगंध जर कशामुळे प्राप्त होत असेल तर तो फक्त समागमामुळेच होतो महाराज. वाल्यासारखा मनुष्य दररोज माणसं मारत होता आणि नारदजीने फक्त 2 मिनिटाचा सत्संग केला. वाल्या, ज्यांच्यासाठी एवढं अनिष्ट मार्गाचं वर्तन करतोय, ज्यांच्यासाठी एवढं वाईट वागतोय, शेवटी कामी येणार नाही तुझ्या. एवढा भावला महाराज तो सत्संग अंतकरणाला की महाराज सांगतात, कोळियाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामादी. बोलिला वाल्मिक तैसेची करीन, वर्तुनी दावीन नामा म्हणे. अरे 2 मिनिटाचा सत्संग आहे, फक्त 2 मिनिटाचा. किती? नारदजीने वाल्ह्या कोळ्याच्या तिथं चातुर्मास नाही केला, 3 महिने नाही. फक्त नारदजीने वाल्याला सांगितलं, वाल्या चुकीचं वागतोय तू. एवढा भावला मारा तो सत्संग अंतकरणाला की या विश्वाचे आद्य कवी झाले वाल्मिक ऋषी. कोण झाले? आद्य कवी झाले. हे सर्व महाराज मंडळी आम्ही आता एवढं कीर्तन करतोय, हे सर्व गायक वादक महाराज मंडळी एवढं गोड गाता, एवढं सुंदर आमचा ऋषिकेश दादा पखवा वाजवतोय. खरं सांगू का महाराज, हे ज्ञानोबराय दिलेला प्रसादच आहे ना महाराज आपल्या लोकायला. नाही तर काय तुम्हाला असं वाटतं का आळंदीत गेले की सगळेच महाराज होतात? अहो काही की मेंटल झाले ना. 400 पेट्या मोडल्या त्यांनी, त्यांचा सोर लागलाच नाही महाराज. काही 200 पखवा जिंकले हो, नाही त्यांना तालात पखवा झाला. मी तर या मताचा महाराज आहे, लक्ष देऊन ऐका बरं. माझी भूमिका ही आहे, तुम्ही ज्या 2-3 चाली म्हणत असेल, तुम्ही जे 2-4 बोल वाजत असेल, मी जे 2-4 अभंगावर कीर्तन करत असेल, माझी भावना सांगतोय तुम्हाला. असं समजा ज्ञानोबरायांनी त्यांच्या ताटातली मधुकरी दिलेली महाराज तुम्हाला. नाही तर सहजासहजी एवढ्या लवकर माणसाला शक्यच होत नाहीये. आणि एकदा ज्ञानोबराय तुकोबराय ठरवलं ना महाराज तुम्हाला मोठं करायचं, मग जगातले किती जरी बावळे तुमच्या नांदी लागले, तुमचं काही वाकडं होत. फक्त ज्ञानोबराय तुकोबराय ठरवलं पाहिजे. देवानं प्रमाणे ना, देव सखा जरी जगावगे कृपा करी. देवानं कृपा केली की जग कृपा करणारच आहे. जगानं कृपा केली आणि देवानं जर नाही केली तर एखाद्या वेळेस पतन होऊ शकतं बरं महाराज. जगानं कृपा केली आणि देवाची अवकृपा झाली की पतन ठरलेलं आहे. पण देवानं जर कृपा केली ना महाराज, तर या जगामध्ये सगळे लोक तुमच्यावर प्रेम करतील. म्हणून होईल तोपर्यंत मी दररोज कीर्तनातून सांगतो, अरे 100 गाढवाचं मालक होण्यापेक्षा एका शायण्याचं नोकर झालेलं कधी चांगलं आहे महाराज. ज्ञानोबराय तुकोबरायचे सेवक व्हा. ज्ञानोबरायच्या तिथं 2-4 वर्ष राहिलो, काहीतरी काय येडावाकडा परमार्थ केला महाराज. काय होतं ज्यावेळेस आमचे गुरुजी होते, आमचे हे सर्वच आमचे तुकाराम भाऊ होते, काय होतं तुकोबराय आपण ज्यावेळेस होत त्यावेळेस मी नारदाच्या गादीवर सांगतो, 1.5 रुपयाला चहा भेटत होता ज्यावेळेस मी आळंदीला होतो त्यावेळेस. विठ्ठलदादा आम्ही सोबत होतो. 1.5 रुपयाचा चहा प्यायला सुद्धा पैसे नसायचे महाराज. एकादशी जर आली ना तर असं वाटायचं कोणतं पाप आहे, खायलाच भेटत नव्हतं. हे होतं ना महात्मा, बरोबर आहे का नाही? लोकांना आता फक्त कपडे आणि गाड्या आणि पिढ्या दिसतात, सोपं नाही हो महाराज. एका रागाचा 6-6 महिने 6 लावला तेव्हा कुठं गाता येत आहे. असं एक बोल 4-4 महिने काय वाजव एवढ्या सहजासहजी जमत नाहीये. म्हणून साधूचा समागम, संतांचा समागम तुमच्या आणि माझ्यासाठी जीवनामध्ये. आपलं जीवन म्हणजे लोखंडासारखं आहे आणि संत म्हणजे परीस आहे. संत म्हणजे काय आहे? परीस आहे. लोखंडानं होईल तोपर्यंत लोखंडानं अभिमान नाही मागायचा की परिसानं माझ्या जवळ यावं, अजिबात नाही. परी जिथं असेल तिथं लोखंडानं जायचं. का? लोखंड जर परिसराजवळ गेलं तर माणसाच्या जीवनाचं काय होतं महाराज? सोनं होतं. आम्ही लोखंडच आहे महाराज. अहो हे 7वी पास नाही कोणीच, मीच किती शिकलेलो असेल तुमचा अंदाज. अहो शाळेत गेलेला बाबा नाही महाराज मी, तरी एवढी पागली लोक.
जर का थोडी इंग्लिश वगैरे जमली असती ना धिंगाणा करून टाकला असतं सगळीकडे. वस्तुस्थिती ना महाराज, अख्खा धिंगाणा. फक्त काय आता चला याच्यात बी समाधानी बरं, आता याच्यापेक्षा काही जास्त अजून पाहिजेत नाहीये. अहो आळंदीला जाणारे लेकरं म्हणजे गरीबाचे लेकरं महाराज. घरची परिस्थिती नाजूक, जा बाबा घरी राहण्यापेक्षा जा आळंदीला जा, काही पखवाज गायन वगैरे शिक. अरे चांगल्याला तर कोणी जवळ करल ना महाराज, चांगल्याला तर कोणी जवळ करल, पण अनाथाला सुद्धा जवळ करणारी जगातली पहिली माऊली म्हणजे माझे ज्ञानोबा आहे. कोणी? ज्ञानोबा आहे. म्हणून मानवी देहाला जन्माला आल्यानंतर माणसाने संगतीला खूप महत्व आहे. तसे संगतीचे 3 प्रकार आहे, कुसंगत, सुसंगत, विसंगत. एवढ्या संगती सांगून मला विसंगती करायची नाहीये. कुसंगत प्रमाण घ्या. ढेकणाच्या संगे हिरा दुभंगाला, कुसंगे नाडाला साधू जायसा. ओढाळाच्या संगे सात्विक नासली, सर्वांचे प्रमाण पाटे. विसंगतीने काय होतं? कानडीने केला मराठा भ्रतार, एकाचे उत्तर एका नाही. आणि सुसंगतीने काय होतं महाराज सांगतात, अर्धाक्षण घडता संताचे संगती, तेने होय शांती महत्वा, तेने होय शांती महत्वा. शांती महत्. बाबा महाराज तर सांगतात, संतांच्या दारातलं कुत्र जरी झालं तरी तुमच्या जीवनाचा उद्धार आहे. संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारी. आणि त्यांच्या दारातलं श्वान झाल्यानंतर तुकोबराय सांगतात तिथला फायदा, तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. अरे किती लोक सेवा करतात महाराज. आपण आल्यानंतर फटाके 10-10, 5-5 हजाराचे फटाके, एवढ्या लायकीचे लोक आहे आपण. तुम्ही फटाके वाजवा एवढी लायकी आपली, लोकांची असेल, आपली नाही बरं. हे उपकार हे आपली पुण्य नाहीये, हे ज्ञानोबराय तुकोबरायने करून ठेवलेलं महाराज. बागायती एरिया आहे कोणता आहे? ज्ञानोबराय तुकोबरायने मळ्याची जमीन करून ठेवलेली. आता फक्त आपल्याला ती काय आहे? ती खाणं आहे महाराज, ती फक्त तिची मशागत करणे. म्हणून खरं सांगू का तुम्हाला, आज आपल्यावर जेवढे चांगले दिवस संप्रदायावर आहे महाराज, तेवढे ना शेअर मार्केटला आहे. शेअर मार्केट आहे का तुम्ही काही त्यात? नाही मला शेअर मार्केटला सुद्धा नाहीये आणि कशावरच नाहीये. सध्या फक्त चांगले दिवस संप्रदायाला. काय आनंद आहे महाराज. अहो 4-4 महिने अगोदर कुठं विचारतात का गुरुजी? 4 महिने अगोदर विचारतात तुम्ही जेवायला काय घेणार. 4 महिने अगोदर बायको टायमावर करत नाही महाराज आपली. आणि लोक 4 महिने अगोदर म्हणतात, बाबा अहो तुमची कीर्तन सेवा आमच्या घरी, सांगा ना तुम्हाला बाजरीची भाकर करायची, चपाती करायची, खिचडी करायची. काय द्यायला पाहिजे महाराज समाजानं? अजून खूप काही दिलं. हे बघा, तसं तर आपण लोक ढोंगच करतोय महाराज. आपण वाघाचे कातडे अंगावर घेतले, हे सगळे गाढवच, पण कातडे कशाचे घेतले? वाघाचे. तरी लोक म्हणतात वाघ आलाय, वाघ आला. हा वाघ नाही बरं, 4 पायाचा वाघ. वाघ आलाय, वाघ आलाय, वाघ आलाय. नुसते वाघाचे कातडे अंगावर घेतले तर लोक एवढे भयभीत आहे. वाघासारखं जर जगले महाराज तर मंदिरं होतील महाराष्ट्रात आपली. काय मंदिरं होतील. म्हणून संगतीला खूप मोठं प्राधान्य. होईल तोपर्यंत संगती. कुसंगत, सुसंगत, विसंगतीने मी तुम्हाला मगाशी सांगितलं, विसंगती कामाची नाही, कुसंगती कामाची नाही. तुमच्याने माझ्यासाठी जी संगती महत्वाची ती सुसंगत आहे. म्हणून मगाशी सांगितलं मी, संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारी, तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. 2-4 दिवसापूर्वी एका माणसाच्या घरी वर्ष श्राद्ध होतं आणि माझं कीर्तन होतं. त्या माणसाच्या बायकोने फोन केला, म्हणे बाबा जेवायला काय करायचं? आम्ही म्हणलं थोडी बाजरीची भाकर करा, थोडी मटकीची भाजी करा आणि थोडी खिचडी करा. बरं काही हरकत नाही. मी गेलो महाराज. एवढं मोठं घर होतं त्यांचं, बापरे बापरे, 10 कोटीचा होता, बंगलाच होता. आणि त्यांचे सगळं ते, मी आपला अर्धी भाकर खाल्ली, आमच्या गुरुजीने थोडी खिचडी वगैरे खाल्ली ना, मी हात धुतला. ती मायमावली माझ्याकडे पाहून रडायला लागली. म्हणे महाराज मला 2 लेकरं आहे. म्हणलं बरं आई. आवाज दिला 3 लेकराला, ए पोरं बाहेर या. ते पोरं रूमच्या बाहेर आले तर कपडे घालून फक्त 16 किलोच भरत होते. आणि ती मायमावली रडायला लागली. म्हणे महाराज माझ्या पोरायला दुबईचे बदाम आहे हो. काय म्हणली ती? दुबईचे बदाम आहे. आठवड्याला दुबईहून बदाम येतात पोराला खायला. काश्मीरचे खजूर आहे, गिर गाईचं दूध आहे, कपिला गाईचं दूध आहे, एकदम शुद्ध गावरान तुपातून दररोज बदाम भिजू घालून सकाळी त्यांना ओले बदाम खाऊ घालते.
पण अजून सुद्धा पोरायच्या तब्येती काही सुधारायच्या माग नाही. आणि तुम्ही काहीच खाल्लं नाही महाराज तरी गुडगुडीत दिसतात. मी त्या मावशीला सांगितलं, म्हणलं बाई तो हे पोरं घरचे खातात त्यामुळे सुधारायचा विषयच नाही. आम्ही 12ही महिने बाहेर आहे त्याच्यामुळे कमी व्हायचा विषयच येत नाही. विठाला विठाला जगाच्या मालकाला सांगतात, पांडुरंगा जे लोक तुझ्यावर प्रेम करतात अशा लोकांचा समागम माझ्या जीवनामध्ये दे, अशा लोकांची संगती माझ्या जीवनामध्ये दे. पांडुरंगाने सांगितलं निळोबराया, जे लोक माझ्यावर प्रेम करतात अशा लोकांचा समागम तुमच्या जीवनामध्ये प्राप्त झाल्यानंतर फायदा काय? निळोबराय सांगतात, सहज जरी मी त्यांचं श्रवण केलं तर माझा परमार्थ दृढ होईल. अभंगाचं दुसरं पांडुरंग परमात्म्याला सांगतात, पांडुरंगा जे लोक तुझ्यावर प्रेम करतात ना रे, अशा लोकांचा समागम, अशा लोकांची संगती जर माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला तर फायदा ऐक. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, सहज जरी मी त्यांचं चांगलं श्रवण केलं तरी माझा परमार्थ दृढ होतोय. दृढ या शब्दाचा अर्थ परमार्थाविषयी विश्वास वाढतो. काय वाढतोय? विश्वास वाढतो. मला एवढंच सांगायचं, साधूच्या सहज बोलण्याने तुमच्या आणि माझ्या जीवनाचं कल्याण आहे. आपण सहज जरी बोललो तर लोकांचे घरं जळतात. महाराज माझी असत्यवादाचे तप, वाचा केली बहुत कल्प. आपण सहज जरी बोललो तर एका सप्त्याचे 2 सप्ते होतो. काय ताकद असेल आपली महाराज. आपण सहज जरी बोललो तर बिनविरोध होणारी ग्रामपंचायत निवडणूक लागते. एवढी ताकद आहे तुमच्या माझ्या थोबाडाची. म्हणून बोलत असताना जर सत्प्रेमानं बोललं पाहिजेत ना महाराज. साच आणि मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे मधुराव आणि ओठी. तू का म्हणे, सोपं सांगतो गड्यानो तुम्हाला. राजकारणी लोक काम करतात का गोड बोलतात? राजकारणी लोक काम करतात का गोड बोलतात? गोड बोलतात. त्यांचा तेवढा गुण घ्या आणि तुम्ही सप्ताह चांगला होईल आपला. त्यांचा तेवढा गुण घेतल्यानंतर आपल्याला कोणताच प्रॉब्लेम नाहीये. म्हणून बोलत असताना चांगलं बोला गड्यानो. गावात एक मूर्ख होता. मूर्ख आहे नाव नाही, मूर्ख ही पदवी. त्याला कोणी जय हरी घालत नव्हतं, त्याला कोणी राम राम घालत नव्हतं, त्याला द्वादशीला जेवायला नाही. अख्खं गाव त्याला वैतागलेलं होतं. कुठं द्वादशीच्या पंक्तीला नाही, कोणाच्या सप्त्याच्या पंक्तीला नाही. कारण ते जिथं जाईल
तिथं बसकन काहीतरी चुकीचं बोलायचं. त्याच्या वर्गमित्राचं लग्न होतं. सगळ्या गावाला चूल बंधावताना अख्खं गाव गेलं आणि हे एकटंच गावात होतं. एक माणूस गाईला पाणी पाजायसाठी गेलो होतं, ते राहिलं होतं, ते टू व्हीलरवर चालले, नाव द्याला, ए दाद्या थांबवा रे. ठीक आहे, मला माहिती आहे मी मूर्ख आहे, मला बोलण्याचं नॉलेज नाही, कळतंय मला. अरे पण माझा वर्गमित्र आहे रे, आम्ही दोघं जण एका बेंचवर बसलेलो आहे, अरे एका ताटात खाल्लंय. हे बघ, 2 ठिकाणी दुश्मनी काढत जाऊन अंत्ययात्रेच्या ठिकाणी आणि एखाद्या शुभ कार्याला माणसाने त्या गोष्टी करू नये. माझ्या डोळ्यानं मला त्याचं लग्न पाहायचं. हे म्हणे भाऊ मी तुझ्या नादी लागणार, तू माझ्या गाडीवर बसशील, काहीतरी उद्योग करतील लोक, तुलाही मारतील मला सुद्धा मारतील. तो म्हणे बघ तुझ्या गळ्याची शपथ घेतो, जेवण करणार, अक्षदा टाकणार आणि निघून येणार. बरोबर 1:30-2च्या सुमारात हे मागं लागून त्याच्यासोबत गेलं. नेमकंच वाघिंसा कळतो ना, ती नवरी येते, आपण तिला साडी वगैरे देतो, ते चालू होतं. आणि वरबापाने माईक हातात घेतला, आलेल्या सर्व पाहुणे मंडळींनी जेवून घ्या. मोठ्या माणसाचं लग्न होतं, 10-20 आयटम वगैरे, पहिल्याच पंक्तीत जेवलं. बरं आता ज्याला पान, ज्याला सुपारी, सगळं असतं ते. आता लग्न म्हणल्यावर हे मस्त मसाला पान खाऊन वरबाकडं चाललो. वरबाप तो घामा झोकील झाला, म्हणे येडं पण कसं काय आलं, याला तर आमंत्रण नाही, काही नाही, याचं नाव नाही, याला बोल जय हरी. कसं काय आला तू? माझा मित्र आहे, आलो एकाच्या गाडीवर बसून. बरं जेवला? हो जेवण झालं. पान बिन खाल्लं? हो. ते बघ तिथं तो हॉल आहे, तिथं मस्त कूलर वगैरे लावलेलं आहे, 5 वाजताचं लग्न आहे, तोपर्यंत आराम कर. हा म्हणे बरं. नवरदेव कुठं आहे? तुला काय करायचं म्हणे? जेवण झालं ना तू? अहो पण नवरदेव कुठे आहे? नवरदेव मारुतीच्या मंदिरावर. बरं. आणि नवरी कुठे आहे म्हणे? नवरी तिच्या घरी. बरं. आणि लग्न किती वाजता आहे म्हणे? 5 वाजता. म्हणे आता किती वाजले? 2. बरं. परत म्हणे नवरदेव कुठे? तू सांगितलं म्हणे एकदा मारुतीच्या मंदिरावर आहे. आणि नवरी कुठे? म्हणे नवरी तिच्या घरी आहे. लग्न किती वाजता आहे म्हणे? 5 वाजता. आता किती वाजले? 2. परत वरबापाला म्हणतो नवरदेव कुठं? बूट काढूक म्हणे. तू सांगितलं नाही एकदा, कळत नाही का? मारुतीच्या मंदिरावर आहे. नवरी कुठे? म्हणजे तिच्या घरी आहे. लग्न किती वाजता आहे? 5 वाजता आहे. आता किती वाजले? 2. आणि म्हणे का हो, जर 5 वाजलो घ्या मंडपाला आग लागली तर काही गरज आहे का शहाणपणा करायची? अहो काहीच गरज नाही ना. धो आणला. काय बोलावं, कुठं बोलावं, कसं बोलावं, माणसाला कळलं पाहिजे ना महाराज, बरोबर आहे का नाही? म्हणून आपण सहज जरी बोललो तरी लोकांचं मन दुखतात महाराज. बोलत असताना गोड बोला. महाराज सांगतात साधूच्या सहज बोलण्याने माणसाच्या जीवनामध्ये परमार्थ करण्याची इच्छा प्रगट होती. संगती केली की परमार्थ दृढ होतो. निळोबरायासारखा महात्मा पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे आणि पांडुरंगाला सांगता देवा वाया गेलो हो माझं जीवन, कळलं नाही मला. अरे निळोबरायासारख्या महात्म्यानं म्हणावं माझं जीवन वाया चाललंय, तुम्हाला मला कधी होशच नाही येत ना की आपण आलोय कशासाठी, करायचं काय, कुठं, सगळं विसरून गेलोय. भागवतकार सांगतात काल व्याल मुखग्रास त्राश निर्नाश हे तवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलो किरेन भाषितम. एक मोठा अजगर आहे आणि त्याच अजगराच्या मुखामध्ये तुम्हीही बसलेले आहात आणि त्याच अजगराच्या मुखामध्ये मीही बसलेलो आहोत. आपण कुठपर्यंत सुरक्षित आहोत? जोपर्यंत तो अजगर तोंड बंद करत नाही. ज्या दिवशी अजगर तोंड बंद करेल ना दादा, ज्ञानोबरायची ओवी, हे काळान काळाची तोंडी घातली लोणियाची उंडी, माशी पाक पाखरी तव हे क्षणभंगूर जीवन की कलिका कल प्रात को खिली ना केली. 1 मिनिट लागत नाही महाराज. कपातला चहा कपातन बसित अहो लोक म्हणे आता चाल म्हणली हो कीर्तनात, त्यानं मारायला उशीर लागत नाही, 1 सेकंद सुद्धा नाही लागत. सगळ्या गोष्टी मागलेल्या आहे महाराज महाराष्ट्रामध्ये. सगळ्यात सोपं झालंय मरण. सगळ्यात सोपं काय आहे? मरण. आता मरण्यासाठी म्हातार व्हायची गरज नाही. पूर्वी लोक म्हणायचे जो जाडाजुडा माणूस आहे त्याला अटॅक येतो. कोण म्हणतंय तुम्हाला? 16 वर्षाच्या लेकराला सुद्धा अटॅक यायला लागलाय आता. लोक म्हणतात मसाले खाऊ नका मुळव्याध होतो. 3 महिन्याच्या लेकराला सुद्धा मुळव्याध व्हायला. 3 महिन्याच्या लेकराला. माझा एक मित्र आहे त्याच्या पोरग 3च महिन्याचा. 3 महिन्याच्या लेकरानं आईचं दूध सोडून काय पेलेलं आहे हो? अहो काहीच नाही ना. आईचं 3 महिन्याच्या लेकराला कळतच काय, पण 3 महिन्याच्या लेकराला सुद्धा मुळव्याध व्हायला लागलाय. 10-10, 12-12 वर्षाच्या लेकरांना सुद्धा शुगर व्हायला लागली. तुमचं आयुष्य आता 50च्या पुढे राहिलेलंच नाही. आता हे म्हातारे कोतारे नाही, पाहून घ्या यांच्याकडे. आपण म्हातारे होणार. हे दिसतात ना आता हे बाबा फेटेवाले, चांगलं डोळे भरून पाहून घ्या. परत आपल्यासारखं परत तेवढं वयाचं कोणी होणार? माणसाची आयुष्य मर्यादा कमी कमी होत चालली ना. जसं जसं दुनिया डेव्हलप होत चालली तसं तसं माणसाचं आयुष्य काय होत चाललंय? कमी होत चाललंय महाराज. आणि अगदी कमी आयुष्य, अल्प आयुष्य. मानव देह शतकनिले ते अर्धरात्र खायमध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनाशी उरले ते पाहिगा.
आणि एवढ्या कमी वेळात तुम्ही काय काय करणार आहे? अहो काहीच होत नाही ना. 100 वर्षातले 50 वर्ष झोपीत गेले पोरं, किती उरले? हा ऐ 100 मधले 50 झोपीत गेले, खाली किती उरले? 50 मधले 10 वर्ष बालपणात गेले, खाली किती उरले? 40 मधले 20 वर्ष शिक्षणात गेले, खाली किती उरले? शिक्षण झालं, नोकऱ्याने 10-12 वर्षापासून 5 वर्ष पुरी पाण्यातच गेले. प्रत्येक गावात 150-150 कार्यकर्ते पडून लटकते रहे ना. गणपतीच्या आरत्या करता येते, श्याम बाबाला नारळ फोडता येते, भगवान बाबाची पुण्यतिथी करता येते. काही बावळे तर भद्रा मारुतीला मला एक कळत नाही. ठीक आहे, ज्या खात्याकडे जे मंत्रीपद आहे त्या मंत्र्याला ती मागणी केली पाहिजे ना. आता बजरंग बलीला बायको मागून जमल का हो? आता ब्रह्मचारी आहे ना, आणि ब्रह्मचारी माणसाला बायको कशी मागता? अरे बायकोच जर मागायची तर भगवान श्रीकृष्णाला मागा, त्या बापाची PhD त्याच्यात. तुम्ही जर देव मानत नसेल तर रावणाची पूजा करा, त्या बापाची सुद्धा PhD, त्यानं 80,000 केल्या. तुम्ही मारुतीकडे जा, गणपतीकडे जा, नवरात्रात बिना चपलीचे फिरा. मी नारदाच्या गादीवर सांगतो तुमचे लग्न आता होणार नाही. मग महाराज आम्ही करायचं काय? मी तुमचा मित्र आहे ना, काळजी करू नका. मी तुमच्यासाठी एक रामबाण उपाय काढलाय, एक योजनाच राबवली मी तुमच्यासाठी. आता ती 800 रुपये घ्या, संभाजीनगरला जा आणि तुमच्या बापाकडून 800 रुपये घेऊन छत्रपती संभाजीनगरला जा आणि मोजून 7.5 ते 8 मीटर लाल कापड घेऊन या. त्याच्या 4 लुंग्या शिवा. अरे आपण पुण्यवान आहे, आपण सापडलो नाही या दुष्काळामध्ये चिलू, नाही तर होणेच नाही. बरोबर आहे का नाही? मग आता 15 वर्ष तुमच्याकडे शिल्लक आहे, 15तले 3 कोरोनात गेले, खाली किती उरले? आता 12 वर्षात काय काय करणार आहे? महाराज सांगतात, काय भजनासी उरले ते पाहेगा, काय भजनासी उरले ते पाहेगा. कधी देवाचं चिंतन करणार आहे? जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से. निळोबराय सांगता, देवा वाया गेलं हो माझं जीवन, अनुतापासी दुनिव चढे. काय म्हणले निळोबराय? अनुताप तुम्हाला झाला तर फक्त संताप होऊ शकतो. अनुताप म्हणजे अजिबात आपल्याला कोणत्याही गोष्टीचा पश्चाताप होत नाहीये. पण ऐका ना देवा, चांगल्या लोकांची संगती केली त्याच्यामुळे चांगलं ऐकायला भेटलं, चांगलं ऐकलं त्याच्यामुळे परमार्थ दृढ झाला, आणि परमार्थ दृढ झाल्यामुळं मला परमार्थामध्ये वैराग्य निर्माण झालं. वैराग्य वाढे
म्हणजे निळोबराय सांगतात अनुतापासी दुनिव चढे वैराग्य वाढे चढवडी. कधीतरी तुम्हाला सुद्धा मला अनुताप झाला पाहिजे. कोहम कतमिदम जातम, मी कोण ऐसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी आलोय कुठून, मला करायचं काय, मला जायचं कुठं. सगळ्या गोष्टी मनुष्य 20 लोक पळत आहेत, ते का पळत आहेत हेही कळत नाही महाराज. नुसती धावपळ चालू आहे. ज्याच्याकडं काही नाही तेही पळतच आहे आणि ज्याच्याकडं सगळं काही ते सुद्धा पळतच आहे. ज्याला कीर्तन नाही तेही तानात आहे, ज्याला दररोजचे 2-2, 3-3 येते त्याच्याहीपेक्षा तानात आहे, ज्याला गाता येत नाही तेही तानात आहे, जे स्वरात गातं ते त्याच्यापेक्षा तानात आहे, ज्याचे लग्न होत नाही तेही तानात आहे, ज्याचं झालं ते त्याच्यापेक्षा तानात आहे, ज्याला पोरं होत नाही तेही तानात आहे, आणि काही केलं पोरं होऊन ते सांभाळत नाही तेही तानात आहे. मग सुखी कोण आहे? सुखी कोणीच नाही. सुख, समाधान, शांती थांबण्यात आहे महाराज. काय थांबण्यात आहे. ज्यांचं 2 दिवसांनी कीर्तन आहे, अख्ख्या महाराष्ट्राचं एक लाडकं वैभव, ज्यांच्यामुळे ज्ञानेश्वरी महाराष्ट्रात नव्हे देशात नव्हे मुस्लिम लोकांना सुद्धा ज्ञानेश्वरी विषयी प्रेम ज्या महात्म्यामुळे निर्माण झाले त्या शास्त्रीजींचं वाक्य आहे. त्यांनी मला सांगितलं, पुरुषोत्तम, ज्या गाडीला जास्त मागणी ती गाडी नेहमी शोरूमवाले वेटिंगवर ठेवतात. कशावर ठेवतात जोगदंड दादा? शोरूमला गाडी उपलब्ध असली तरी ते म्हणतात नाही नाही 6 महिन्याची वेटिंग आहे. वेटिंग वाढली की गाडीची इमेज वाढती. काय वाढती? त्याच्यामुळं लय लोक तुमच्यावर प्रेम करायला लागले की थोडं थांबून गेलं पाहिजेत. काय केलं पाहिजेत? थांबलं पाहिजेत. वेटिंग केली जातील कुठं लोक. अहो कीर्तनकारच कोण राहिले? लोक जमायचे म्हणल्यावर 10-15 जण आहे ना, आणि मग आता ते थकल्यावर आहेच कोण? त्याच्यामुळं स्वतःवर विश्वास ठेवा. काही लगेच डायरेक्ट मे महिन्यापर्यंत रोजनीच्या फुल करून घ्या. अरे मरशील ना. बरोबर आहे का नाही? अजिबात नाही. हे बघा, पहिलं माणसाचं शरीर, पहिलं माणसाचं, तुम्ही किती चांगले गायक असले किती चांगले वादक असले, एखादी जर व्याधी लागली शरीराची की हा समाज दिसत नाही, माईक दिसत नाही, कॅमेरे दिसत नाही, सिस्टीम दिसत नाही, तिथं फक्त यम दिसतो. काय करू ना. त्याच्यामुळं थोडं कंट्रोलिंग. अरे काय कमी दादा आपल्याला? 300 रुपये रोजानं काम करतात लोक महाराज. 300 रुपये रोजानं दिवसभर काम करावं लागतात. अशा काही माता मावल्या आहे. माझी आत्या आहे, ती आमच्या सोबत राहते, माझ्या घरीच राहते. तिला जर 500 रुपये दिले ना सोमनाथ दादा, तर 2-2 महिने तिच्याकडून पैसे खर्च होत नाही. माझा स्वतःचा बाप, त्या बापाच्या खिशात 1 रुपया नसला तरी बाप माझा तेवढाच प्रसन्न नाही, आणि 100,000 रुपये असले तरी बाप तेवढाच प्रसन्न नाही. मी विचार करतो, रुपया नसताना हा माणूस कसा प्रसन्न राहू शकतो? मला जेलस फील होती त्यांच्याकडे पाहिल्यानंतर. ही वस्तुस्थिती आहे. समाधान पैशात नाहीये, समाधान नावात नाहीये, समाधान पळण्यात नाही, समाधान हे थांबण्यात आहे महाराज. कशात आहे? थांबलं पाहिजे आपल्या मस्तीमध्ये. अपने धुन में रहता हूं. 2 वर्ष कीर्तन नव्हते, काय झालं आपलं? काहीच झालं नाही ना. अहो काय नाही महाराज, आपल्याला जगवणारे ज्ञानोबराय तुकोबराय, आपण जास्त ताण नाही घेतला पाहिजेत महाराज. अहो आपल्यापेक्षा बेवडे बरे ना. मग आपण किती टेन्शन घेतो, कसं होईल? अरे दारुड्याची पोरगी लागणार आली तरी ते ताण घेत नाही ना, त्याचं पोरग लागणार तर ते ताण घेत नाही. बायको काम करतील त्याला खाऊ घालती. माझे गुरुजी सांगतात, परमार्थामध्ये बेवड्याचा आदर्श घेतला पाहिजे, तेवढं वैराग्यवान झालं पाहिजे माणूस. अहो हे खरं आहे ना. आपल्याजवळ सगळं काही असून सुद्धा आपण टेन्शन मध्ये, आणि त्याच्याकडे काहीच नाही. अपने धुन में रहता हूं. काहीच घेणं नाही. तसं माणसानं मस्तीत राहिलं पाहिजे. जे होणार आहे ते होणार आहे, आणि जे नाही होणार ते नाही होणार. तुम्ही किती पळसाल 3च पानं आहे. बरोबर आहे का नाही? मी नारदाच्या गादीवरून सांगतो, माझे गुरुजी आहे रवींद्र महाराज, मी त्यांच्याकडे बरेच दिवस गाणं शिकलो. माझी खूप श्रद्धा आहे त्यांच्यावर. मी माझ्या जीवनामध्ये ही व्यक्ती पाहिली, त्यांच्या अकाउंटला सोमनाथ 20,000 असले ना, त्यांना वाटतं माझ्या खात्यावर 20 कोटी आहे. अजिबात ताण घेत नाही. आता हे जे कीर्तन चालू आहे त्यांनीच घ्यायला लावले. गणपतीत एकही कीर्तन नव्हतं घेतलं मी. 6 तारखेला फोन केला, अरे म्हणे कार्यक्रम नाही आपल्याला. म्हणलं मग मी काय करू? अरे म्हणे घे ना 2-4 कीर्तनं. त्यांच्या सांगण्याहून घेतले. तर ह्या 7 दिवसात आम्ही कमीत कमी 12,000 किलोमीटर फिरलो. किती कीर्तन येणारच आहे. लोकांना पर्यायच काय दुसरा? लोकांना कोण पर्याय निर्माण करून ठेवलाय? आपण काय ठेवलाय? पर्यायच नाही ना. आता पुढाऱ्याला कोण, पुढाऱ्याच्या नावावर तर लोक येत नाही, आणि पुढारी बोलवायचे म्हणले बोलवा इंदुरीकर, बोलवा ढोक महाराज, आणि मग हे दोघांनी भेटले बोलवा पुरुषोत्तम पाटलाला, बोलवा सोपान महाराजाला, बोलवा खोले. अरे पर्यायच नाही ना, दुसरे लोकच जमा नाही होत ना. पण आपण सुद्धा पळताना थोडा विचार केला पाहिजे महाराज. किती पळायचं? कंटाळून जातं महाराज. माझं वय 34-35 असेल. अहो सगळे इंद्रिय निकामी झाले ना. गुडघे गेले, कंबर गेले. हे का वय का कंबर जायचं आणि गुडघे जायचं? महाराज झाले पण 25 लाख किलोमीटर प्रवास झाला महाराज.
कागदासारखे पैसे पसेला असतात घरामध्ये, खाता येत नाही. आता या वयात बाजऱ्याची भाकर खायची दिवस आले, हे का दिवस आहे का? चांगलं सट खाल्लं पाहिजे, खाल्लं की प्रॉब्लेम सुरू. त्याच्यामुळे आपण ठरवून घेतलं बाबा पळायचं नाही, आपल्याला थांबायचंय. काय अरे एक काळ आळंदीत असा काढलाय की एका टायमाची मधुकरी आली की ती संध्याकाळी चटणी संग खायची. त्यावेळेस सुद्धा तेवढेच आनंदात होतो महाराज, आणि आज सुद्धा तेवढंच आनंदात. आनंद हे थांबण्यात आहे, समाधान आहे. आणि माझ्या जीवनातला अनुभव सांगतो तुम्हाला. लक्ष्मीच्या मागं पळाल्याने महाराज लक्ष्मी कधीच हाती लागत नाही. लक्ष्मीच्या मागं पळायचं नाही, लक्ष्मी आपल्या मागं पळाली पाहिजे, असं केलं पाहिजे माणसानं. म्हणून थांबलं पाहिजेत, कुठंतरी थांबलं पाहिजे. बाकी कोणी सुखी नाही महाराज. आमच्याकडं पाहिलं लोकांना, हो काय महाराजाचं वजन हे काय इनवा, अरे हप्ते पाय इनवा कुठं पाहू राहिला, अजिबात नाही. जगात सगळे लोक दुखी, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं. मग सुखी कोण आहे? सुखी राम के दास. एक दिवस तुमच्या जीवनामध्ये असा येईल की सोन्याच्या सिंहासनावर बसायला भेटेल तुम्हाला. काय गोड सांगतात नाथ बाबा पहा. कोणी दिवसी बैसोनी हातीवर हो, कोणी दिवसी पालखी सुभेदार, कोणी दिवसी पायाचा चाकर, चालत जावे चालत जावे. अरे या महाराष्ट्रामध्ये असे काही काही लोक आहे की ते 3,000 रुपयात महिना काढतात, आणि याच महाराष्ट्रामध्ये असे काही लोक आहे त्यांना एका बैठकीला 50-50 लाख सुद्धा पुरत नाहीये. मोठ्याकडे पाहून जगूच नका, छोट्याकडे पाहून जगा. बरोबर आहे का नाही? मोठ्याकडे कशाला पाहता? दुसऱ्याची गाडी नाही, आपली झोपडी खूप चांगली महाराज. एकदम आनंदात राहा, आणि आनंद हा थांबण्यात आहे. आणि थांबायचं जर असेल तर ते कसं थांबा? परमात्म्याचा विचार करून थांबा. आपण आलोय कुठून, करायचं काय, जायचं कुठं? नुसतं पळायचं 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 आणि भस्कन मरून जायचं. कायसाठी आला हेही माहीत नाही, आणि काय चाललं नाही. मग भांडणं करतात लोक. इकडं प्लॉट आहे, तिकडं प्लॉट आहे, इकडं डेअरी आहे, तिकडं डेअरी आहे. मग किती उद्योग आहे? अजिबात नाही आहे. थोडं थांबा, भगवंताचं चिंतन करा. भगवंताचं चिंतन जर केलं महाराज, बाकीच्या कोणत्याच गोष्टीमध्ये माणसाला रस नाही. मस्त आपल्या तंद्रीमध्ये राहायचं. ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडे अनंत आळवा. कधीतरी माणसाच्या जीवनामध्ये हा अनुताप झाला पाहिजे. निळोबराय सांगतात, देवा वाया गेलं माझं जीवन, पण चांगल्या लोकांची संगती केली, चांगलं ऐकलं, चांगलं ऐकल्यामुळं काय झालं? वैराग्य वाढे चुडुवडी. वैराग्य वैराग्य म्हणजे काय हो? ते काही छत्रपती संभाजीनगरच्या एखाद्या दुकानात भेटतं का? वैराग्य वैराग्य म्हणजे लग्नच होत नाही म्हणून ब्रह्मचार्य राहिलं, त्याला वैराग्यवान म्हणायचं नाही. हा फाटके कपडे घालतो म्हणतो मी वैराग्यवान, अरे चांगले भेटतच नाही. वैराग्य वैराग्य म्हणलं की काही लोकांचे चित्र डोळ्यासमोर येतात. वैराग्य म्हणलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव डोळ्यासमोर येतं. वैराग्य म्हणलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येतं, जगद्गुरु तुकोबरायचं येतं, स्वामी विवेकानंदांचं येतं. काय वैराग्य असतं हे! लोकांनी वैराग्य बोलले नाही, वैराग्य जगले महाराज लोक. काय झाले? जगले. जाई हो तू माते न करी साया स्वामी विष्णुदास तैसे नो हे फक्त तुकोबराय म्हणू शकतात. आपली ताकद आहे ना, आपण म्हणूही नाही ते महाराज. लक्ष देऊन ऐका. कल्याण सुभेदाराची सून माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नजराणा म्हणून प्रकट केली. काय नव्हतं करतायत माझ्या राजाला? अरे त्या काळामध्ये 100 लग्न करण्याची मुभा होती. दासी म्हणून जरी राजाने ठेवली असती तर कोण काय बोलत होतं. पण एखादा भाऊ जशी आपल्या बहिणीची बोळवण करून तिला माहेरला पाठवतो ना, त्याही पेक्षा सुंदर बोळवण करून कल्याण सुभेदाराच्या सुनेला तिच्या घरी नेऊन घातलं. म्हणून तर चौका चौकात छत्रपती शिवाजी महाराजांची पुतळे महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणल्यानंतर कॉलर टाईट होती, याचं कारणच ते. अरे बांगलादेशचं आत्ता प्रकरण झालं, सर्वांना ज्ञात आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान या मुस्लिम होत्या का हिंदू होत्या? हो, मुस्लिम होत्या. मग या जगामध्ये 56 मुस्लिम राष्ट्र आहे. कितीच राष्ट्र आहे? 56 मुस्लिम राष्ट्र असताना त्यांनी त्यांचं विमान भारतामध्ये का लँड केलं? याचं कारण त्यांना त्यांच्या देशातल्या लोकांवर विश्वास, त्या डायरेक्ट भारतात का आल्या त्यांना माहिती आहे. हा भारत देश माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाचा आहे. इथं महिलांचा आदर केला जातो, इथं महिलांचा सन्मान आहे. अरे आता जे बलात्कार व्हायला लागले, 3-3, 4-4 वर्षाच्या लेकरावर बलात्कार व्हायला लागले, मला तर वाईट वाटलं महाराज ती घटना पाहून. असं वाटतंय आपले लेकरं शाळेत पाठवा कोणी, हा मोठा प्रश्न आहे. कठीण तळा आहे महाराज. तुम्ही म्हणताय की 1947 साली भारत स्वतंत्र झाला, तुमची मानसिकता आहे. पण मी याच्या विरोधात बोलू महाराज.
अरे अजून आपण पाहिजे तेवढे स्वतंत्र नाहीये. पोरगी कॉलेजला गेली तर घरी येईल याची गॅरंटी नाहीये. पोरग शाळेत गेल्यावर त्याच्यावर काय होतं काय नाही, असं काय झालंय लोकांना काही कळत नाही. 3 वर्षाचं लेकरू तुमच्याही घरात आहे, 3 वर्षाचं लेकरू माझ्याही घरात आहे. अरे ज्याला सुख कुठं करावं शी कुठं करावं याची अक्कल नाही, अशा छोट्याशा लेकरावर जो मनुष्य बलात्कार करतोय, किती वाईट बुद्धी असेल महाराज त्या माणसाची. त्याचं वाईट नाही वाटलं महाराज मला. एवढं घाणेरडं कृत्य करून सुद्धा अशा नालायकाला या महाराष्ट्रामध्ये वकील भेटतो, याच्यापेक्षा दुर्भाग्य काय असेल या महाराष्ट्राचं. या महाराष्ट्राला महाराष्ट्र सरकारची गरज नाहीये. या महाराष्ट्राला आजच्या तारखेमध्ये फक्त आणि फक्त माझ्या छत्रपती शासनाची गरज आहे महाराज. असा एखाद्या नराधामाने असं चुकीचं कार्य केलं, अरे त्याला कशाला पोलीस स्टेशनमध्ये नेता, कशाला FIR आहे, कशाला वकील, कशाला जज, कशाला तारखी. भर चौकात त्याला घ्या आणि भर चौकात फाशी द्या. परत हे प्रकरण होण्यासाठी लोक घाबरतील महाराज. आता बलात्कार करणारे माणसं टेन्शन फ्री आहे, खून करणारे माणसं टेन्शन फ्री आहे. त्यांना माहिती 2-4 लाख रुपये खर्च केले, 2-3 वर्ष शिक्षा, बाहेर येतो, तो भेट नाहीये. म्हणून माझी सर्वांना विनंती गड्यांनो, कधीतरी आपण पैशानं खूप डेव्हलप झालो महाराज, पण 2024 लोक जेवढे विचाराने गरीब झाले तेवढे पूर्वी नव्हते बरं महाराज. हे बघा ना, या माता मावल्या यांच्याकडे पैसा नसेल पण त्या बघा ना त्यांचे चेहरे पाहिले की असं प्रसन्न वाटतं. काही काही मायमावल्याचं कपाळ असं कुंकू भरून असं वाटतं की मोबाईलवर फोटो काढून DP ठेवा. ह्या लोकांमुळं हा महाराष्ट्र आहे. हा या मराठवाड्याची किंमत जी आहे ना ती फक्त आपल्या संस्कृतीमुळे. बघा ना जेवढ्या काही म्हाताऱ्या महाराज, बघा ही आजी पहा, ही आजी पहा, डोक्यावरचा पदर या मायमावल्यांचा खाली नाही आहे महाराज. अजून सुद्धा त्या धाक पाळतात. काय पाळतात? धाक पाळतात. आपल्याला तर 1,500 रुपये पेमेंट आहे आणि पदरी तो ठोकलेला असतो. ग्राम स्वच्छता अभियान गाडगे बाबा तिचे अख्खं गाव झाडत जाते आणि आपण विचारा मावशी पगार 1,500? अजिबात नाही. अरे भारताच्या राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील आदर्श घ्या त्या मायमाऊलीचा. 5 वर्ष राष्ट्रपती ती मायमाऊली, पण डोक्याचा पदर नाही खाली येऊ द्याला महाराज. तिनं मनगटापर्यंत ब्लाऊज होते. एखाद्या हिरोनीला तुम्ही लाईक करू शकता, तिचे व्हिडिओ पाहू शकता, तिला तिचे गाणे ऐकू शकता, काय तुम्हाला आवडेल ते करू शकता. पण ज्या दिवशी आदर्श हा विषय समोर येईल, ज्या दिवशी घरात फोटो लावण्याची वेळ येईल, त्या दिवशी महाराष्ट्राने फक्त जिजाबाई साहेबाचाच फोटो लावलेला आहे. या महाराष्ट्राने फक्त झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचाच फोटो लावलेला आहे. या महाराष्ट्राने अहिल्याबाई होळकर यांचाच फोटो लावलेला आहे. या महाराष्ट्राने सावित्रीबाई फुले यांचाच फोटो लावणार आहे. उघड्या नागड्या फिरणाऱ्या लोकांना किंमत देत नाही हो महाराज हा महाराष्ट्र. लाईक करू शकतात, मनोरंजन करू शकतात, पण आदर्शाचा विषय ज्या दिवशी येईल त्या दिवशी आदर्श म्हणून फक्त छत्रपती शिवाजी महाराजाकडेच पाहिलं जाईल. आदर्श म्हणून धर्मवीर संभाजी राजांकडेच पाहिलं जाईल. आदर्श म्हणून महाराणा प्रताप यांच्याकडेच पाहिलं जाईल. आदर्श म्हणून सावरकरांकडेच पाहिलं जाईल. म्हणून माणसाचं जीवन फाटकं असलं तरी चालतं, पण तुटकं कधीच कोणी म्हणलं नाही पाहिजे महाराज. माझी आई मला कधीच विचारत नाही, भाऊ तू किती कीर्तन करतो आणि तो याकडं काय आहे, काहीच नाही. तिने एवढंच सांगितलेलं आहे महाराज. साधी विचारी ती मला म्हणे, महाराज तुला कोणी फाटकं म्हणलं तरी चालतं गड्या, पण जीवनभर कोणी तुटकं नाही म्हणलं पाहिजे. काय म्हणते ती? तिचं तेवढंच आहे, तुला महाराज कोणी फाटकं म्हणू दे, गरीब म्हणू दे, पण जीवनभर तुला कधी कोणी तुटकं नाही म्हणलं पाहिजे. स्वाभिमानी माणसाची संपत्ती ही त्याची इज्जत आहे महाराज. काय इज्जत? एकदा गेली ना महाराज की मग तुम्ही किती सावर करा जमत नाही बरं. ते अजिबात नाही. मिरवणूक काढा, काही करा, गाडीतून हात करा, जमत नाही. ते एकदा गेली की गेली, परत ती येत नाही. म्हणजे कलंक काजल से काली. अरे जगाच्या मालकावर चुकून आरोप झाला तर जगाच्या मालकाला रात्रभर झोप नाही आली गड्यांनो. तर आपण सुद्धा त्या गोष्टीपासून थोडं बिलं पाहिजे. वैराग्य वाढे चढोवडी घडो त्यांचा समागम, ज्यांचे प्रेम विठ्ठली सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. अनुतापासी दुनी वचडे वैराग्य वाढे चढोवडी. आणि एकदा का परमार्थामध्ये वैराग्य झालं रे झालं की परमार्थातला शेवटचा फायदा निळोबराय अभंगाच्या शेवट.
जग में सुंदर है वो नाम, चाहे कृष्ण को हरा। जग में सुंदर है वो नाम, चाहे कृष्ण को हरा। बोल राम 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 बोल श्याम श्याम, बोल राम 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 बोल श्याम श्याम। बोलो खरे तर आवाजाचे जादूगर यांना म्हणलं पाहिजे. लोक का म्हणतात काही कळत नाही महाराज. वा, कीर्तनकाराला सुद्धा ऐकण्याची इच्छा होती. ताकद आहे ना महाराज तुकाराम भाऊ. वा, चुलबाळ ब्रँड आहे महाराज. काय म्हणतात त्याला? ब्रँड. काय ब्रँड काय म्हणतात? हां, त्यांचं पाहून थोडं वाढवा. काही वाढवता आलं तुम्हाला? निळामणे वाडे भाव, निळामणे वाडे भाव, संचरे स्वानुभव निजांगी. परमार्थामध्ये एकदा भाव वाढला, परमार्थामध्ये भाव वाढला ना महाराज, की बरोबर त्याचा साक्षात्कार आत्म्याला होतो. ज्यांनी ज्ञानोबरायजवळ काही 20-20, 15-15 वर्ष राहिलेले लोक असं 1-1.5 महिन्यापासून महिन्यानंतर जर ज्ञानोबरायच्या दर्शनाला गेलं महाराज, तर समाधी पाहिले की डोळ्याला धारा लागतात महाराज. काय होतं? समाधी पाहिलं की ज्ञानोबराय हा प्रत्येक वारकऱ्यांचा अंतकरणाचा गाभ ह्याचा विषय महाराज. काय अंतकरणाचा विषय? मी खरं सांगतो तुम्हाला, ज्ञानोबरायनी जेवढं दिलं ना महाराज, पांडुरंगाला सुद्धा कधी काही मागायची गरज नाही पडली. मी खरं सांगतो, मी दररोज कीर्तनातून सांगतो. हे बघा, आमच्या मायबापाने आम्हाला सर्वांना फक्त जन्माला घातलेलं आहे. काय केलेलं आहे? कर्तव्य होतं, त्यांनी त्यांचं कर्तव्य केलंय. आमच्या मायबापाने आम्हाला फक्त जन्माला घातलंय. पण मी नारदाच्या गादीहून सांगतो महाराज तुम्हाला, आम्हा लोकांना जर नावारूपाला कोणी आणलं असेल ना, ते फक्त आणि फक्त आमच्या ज्ञानाबाई म्हणून आणलेलं आहे. बरं, ही वस्तुस्थितीचे माना, तुम्ही माना न माना. म्हणून ज्ञानोबरायने जेवढं दिलं, बाकी कोणाला काही मागायची गरज पडली नाही कधी. काय राजयाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगे सिद्धी पावे.
आणि मग एकदा का जर तुमच्या अंतकरणामध्ये भाव वाढला की कंठी प्रेम दाटे नयनी निरलोटे हृदयी प्रगटे रामरूप, त्याची अवस्था तशी होती. महाराज सांगतात निळामने वाडे भाव संचरे स्वानुभव निजांगी, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे विढोबार कुमारी. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार, तळपत्या उन्हात आणि रखरख त्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. म्हणून पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो.